ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ब्रेक नंतर मराठा आरक्षण परिषदेमध्ये या कार्यक्रमातले सहभागी वक्ते आणि आपण सगळे प्रेक्षक जे सुद्धा सहभागी आहेत या परिषदेमध्ये असं आम्ही मानतो। आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि आता हा जो सेगमेंट आहे चर्चेचा त्यामध्ये आपण सोल्युशनकडे जाणार आहोत, पर्यायांकडे जाणार आहोत। त्या पर्यायामध्ये जे काही ए प्लॅन बी प्लॅन असू शकतात त्याबद्दल बोलणार आहोत। मी आता जातोय दिलीप तौर यांच्याकडे। दिलीप तौरजी, मी तुमची फेसबुक पोस्ट पाहिलेली आहे, तुम्ही मराठा बांधवांना उद्देशून लिहिलेलं आहे की त्याबद्दल निराश होऊ नका, आणखी सुद्धा काही पर्याय आहेत, त्या पर्यायांबद्दल आता बोलूया। तुम्ही सांगा आतापर्यंतच्या चर्चेचा सार, याबद्दल काय वाटतं आणि पर्याय काय? पर्याय सांगायच्या अगोदर मला फक्त दोन मुद्दे जे सदावर्ते यांनी उचलले आहेत त्यांना खोडणं गरजेचं आहे, कारण ते चुकीचे आहे। बरं, सदावर्ते याच्या म्हणण्यानुसार आता आरक्षण मिळू शकत नाही, संपलं, केस संपली, आता काही होऊ शकत नाही, अशा प्रकारचं त्यांनी स्टेटमेंट केलं। ते अत्यंत चुकीचं स्टेटमेंट आहे। दुसरं स्टेटमेंट त्यांनी असं केलं की 102वी अमेंडमेंट लार्जर बेंचकडे गेली, त्यामुळे आता इकडे काही राहिलेलं नाही आणि जजमेंट फक्त फॉर्मॅलिटी आहे। हे पण एवढं सिरियस स्टेटमेंट आहे, म्हणजे सदावर्तेंना असं म्हणायचं की उद्या कोर्ट काय करणार हे त्यांना आजच माहिती झालंय। तर हे जे दोन स्टेटमेंट आहेत, मला या दोन स्टेटमेंटवर तुम्हाला आपलं एक क्लॅरिफाय करतो। बोला। जो काही 102 घटना दुरुस्तीचा इश्यू आहे तो लार्जर बेंचकडे गेलेला आहे आणि हा खूप महत्वाचा इश्यू आहे, कारण 102च्या घटना दुरुस्तीनुसार बॅकवर्ड एखादा समाज बॅकवर्ड आहे की नाही हा आयडेंटिफाय करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे की नाही, हा क्वेश्चन ऑफ लॉ आहे। बरं, जर सपोज जे काही बॉम्बे हायकोर्ट आहे, बॉम्बे हायकोर्टचं असं म्हणणं आहे की हा राज्य शासनाला अधिकार आहे। उद्या जर घटनापीठाने असं म्हटलं की हा राज्य शासनाला अधिकार आहे, म्हणजेच आपण पुन्हा खाली जातो ज्या ठिकाणी मराठा समाजाला बॅकवर्ड हे आयडेंटिफाय करण्यात आलेलं आहे गायकवाड कमिशन यांच्या कमिशनने। आता याचा सिरियस इम्पॅक्ट आणि हा जो इश्यू आहे हा कसा इंटरलिंक्ड आहे इंदिरा चव्हाणीच्या केसशी, हे मी तुम्हाला सांगतो। कारण जर गायकवाड कमिशनच्या रिपोर्टनुसार संपूर्ण मराठा समाज जर बॅकवर्ड असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या बॅकवर्ड समाजाची जी काही संख्या आहे ती अबोव्ह 70% जाऊ शकते। आणि जर अशी परिस्थिती आली तर जे काही आरक्षण दिलेलं आहे ते जस्टिफायबल होऊ शकतं, तिथे 50% कॅपचा इश्यू येत नाही। हीच गोष्ट तामिळनाडूमध्ये झाली, हे लक्षात घ्या। बरं, दुसरं सदावर्ते यांचं असं म्हणणं आहे की रिव्ह्यू मध्ये फक्त कॉमा, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क एवढंच रेज केलं जाऊ शकतं। मला माहित नाही ते कुठलं सिव्हिल प्रोसिजर वाचून बोलले, परंतु सिव्हिल प्रोसिजर कोड प्रमाणे 3 कंडिशन्स असतात जिथे रिव्ह्यू जो आहे तो कन्सिडर केला जाऊ शकतो। बरं, आता मी त्या तिन्ही प्रोव्हिजन वाचणार नाहीत कारण तो वेळ जाईल, परंतु नंबर 3 ची जी कंडिशन आहे एनी अदर, या कंडिशन मध्ये आम्ही वेगवेगळे क्वेश्चन्स तिथे टाकू शकतो, कुठे फॅक्च्युअल इनकरेक्ट, काय एरर झालेली आहे, मिक्स्ड क्वेश्चन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत कायद्याच्या आणि मी तिथे टाकता येऊ शकतात। पुनर्विचार याचिका दाखल होऊ शकते, याच्यात कुठलीही अडचण नाही। आणि कॉमा, फुल स्टॉप जे सदावर्ते म्हणतायत दॅट इज अबाउट टू मिस गाइडिंग द पीपल ऍट ऑल, विच इज नॉट करेक्ट। आता ह्या सगळ्या मी आता सदावर्तेंच्या ज्या काही क्वेश्चन्स आहेत त्याच्यावर मी उत्तर दिले। नाव कमिंग बॅक टू व्हॉट इज द सोल्युशन। हो, प्रेझेंटली आता तुम्ही बघाल जजमेंटमध्ये 3 मुद्दे आहेत। एक मुद्दा जो आहे तो 102वी अमेंडमेंट घटनापीठाकडे गेलेली आहे आणि दुसरं 50%चा इश्यूच्या बाबतीत कोर्ट म्हणतंय की प्रायमा फेसी आम्हाला ऍक्ट अनकॉन्स्टिट्युशनल वाटतो, कारण की इंदिरा चव्हाणीचं जजमेंट आणि नागराजच्या जजमेंटने फील्ड कव्हर केलेली आहे 50%ची, आणि त्यामुळे आम्ही हा स्टे देत आहोत। हा स्टे इंटेरिम आहे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे, हा फायनल नाहीये, कारण याला अजून वेळ लागणार आहे ह्या गोष्टीला। बरं, आता जर कोर्ट असं म्हणत असेल आणि अशा प्रकारची प्रायमा फेसिया फाइंडिंग देत असेल, म्हणजेच ही फाइंडिंग काही फायनल नाहीये। जेव्हा कॉन्स्टिट्यूशन बेंच कडून क्वेश्चन जो रेफर केलेला आन्सर होईल त्यानंतर परत हे 3 जजेस बसतील आणि परत त्याची अंतिम सुनावणी सुरू होईल, त्यामुळे आजच काही सगळं डिसाईड झालं असं नाही। बरोबर बरोबर, तुम्ही म्हणताय तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, पण मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। आजच्या परिस्थितीमध्ये जो स्टे दिलेला आहे त्याच्यावर, सॉरी तुम्ही काहीतरी म्हणताय। हा, मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे, मग तुम्ही कंटिन्यू करा। की मग असं जर तुम्ही आता सांगताय की या सगळ्या गोष्टी आहेत तर बाकीच्या तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, बाकीच्या राज्यांविषयी कोर्टानं वेगळा न्याय दिला आणि महाराष्ट्राला वेगळा न्याय का दिला? मग नेमकं काय प्रॉब्लेम कुठे झाला? तामिळनाडूच्या केसच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती असेल की हे सगळ्यात मोठं बॅटल आहे। आपलं बॅटल आता स्टार्ट झालेलं आहे सुप्रीम कोर्टमध्ये। तामिळनाडूची केस सुप्रीम कोर्टमध्ये 3-4 वेळेस येऊन गेलेली आहे, पुन्हा बॅकवर्ड कमिशनकडे जाऊन आयडेंटिफाय करण्यात आलं, परत आता ती केस तिथे पेंडिंग आहे, ती घटनापीठाकडे सध्या नाहीये, रिट पिटिशन आहे ती सध्या।
तामिळनाडूच्या केसच्या बाबतीमध्ये एक मेजर रिलेव्हंट फॅक्टर तुम्ही अजूनही लक्षात घ्यायला पाहिजे की ती त्यावेळेस नव्या शेड्यूलमध्ये टाकण्यात आलेली होती. परंतु जी सिमिलॅरिटी आहे तामिळनाडू आणि महाराष्ट्राच्या केसमध्ये ती मेजर सिमिलॅरिटी जी अशी आहे की पॉप्युलेशन तुमच्या अख्ख्या राज्यातलं पॉप्युलेशन जर जास्त पर्सेंटेज 50% जात असेल तर तुम्ही ती एक्सिट कॅप करू शकता. दुसरी सिमिलॅरिटी अशी आहे की घटनेमध्ये कुठे असं म्हटलं नाही की 50% वर तुम्हाला आरक्षण देता येत नाही. हे कुठे म्हटलेलं आहे? पहिल्यांदा इंद्रस्वामीच्या जजमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे. इंद्रस्वामीचं जजमेंट जे आहे ते कुठल्या पॉप्युलेशन सेन्ससच्या बेसिसवर आहे तर 1930च्या पॉप्युलेशन सेन्ससवर बेसिसवर आहे. 1930च्या पॉप्युलेशन सेन्ससवर इंद्रस्वामी 1992 मध्ये डिलिव्हर झालं. आज आपण 2020 मध्ये आहोत. 1930चं पॉप्युलेशन सेन्सस आज कसं दिलीप तौरजी 50% हा तर पुढचा विषय आहे. माझा जेवढा आकलन आहे या केस बद्दलचा आणि जो काही सुप्रीम कोर्टाचा स्टे आहे 50% तर तुम्ही पुढचं म्हणताय. मराठा समाजाच्या सामाजिक मागास असल्यामुळे आरक्षणाच्या गरजेबद्दलची टिप्पणी आहे ते त्यांना पटलेलं नाहीये, ते समाधानकारक नाहीये, हा मुद्दा आहे. तुम्ही त्याबद्दल आधी आम्हाला सांगा. 50%ची चर्चा नंतर येणार आहे. नाही, हे बघा मी तेच सांगतो तुम्हाला. तुम्ही जर जजमेंट वाचलं, जजमेंटमध्ये जेव्हा स्टेच्या बाबतीमध्ये कोर्ट डील करतं ह्या विषयावर, हे डील करत असताना कोर्टाने असं म्हटलंय की 50%चा इश्यू जो आहे तो इंद्रस्वामी आणि नागराज ह्या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटने ऑलरेडी डिसाईड केलेला आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की मराठा आरक्षणचा कायदा हा प्रायमा फेसी अनकॉन्स्टिट्युशनल आहे आणि म्हणून आम्ही ह्या परिस्थितीमध्ये स्टे ग्रांट करतोय. जो स्टे ग्रांट केलेला आहे त्याचं मूळ इंद्रस्वामी हे लक्षात घ्या. बरं. आणि त्यामुळे मी इंद्रस्वामीवर तुम्हाला बोलतोय आणि त्यामुळे मी हे सांगतोय की इंद्रस्वामीची केस ही मुद्दा ठरू शकत नाही. मग त्याच्या बाबतीमध्ये का ठरू शकत नाही? कारण इंद्रस्वामी ही ऍप्लिकेबलच नाही. का ऍप्लिकेबल नाही? कारण इंद्रस्वामी 1930च्या पॉप्युलेशन सेन्ससवर बेसिस आहे. आता आपण 2020 मध्ये आहोत. 1930 मधला समाज 2020 मध्ये सेम. सोल्युशन काय? मला इतरांकडे पण जायचंय त्यामुळे आम्हाला सोल्युशन सांगा, ज्याचा उल्लेख तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये पण केला. काय आता पुढे पर्याय काय? सोल्युशन हे बघा, आता एक तर कॉन्स्टिट्यूशन बेंचला हे 102चा मुद्दा हा डिसाईड करणं गरजेचं आहे. तोपर्यंत आपल्याला त्याची वाट पाहावी लागेल. कारण 102चा मुद्दा हा खूप महत्वाचा आहे. कारण 102चे पॉवर जर स्टेटला सुप्रीम कोर्टने अपहेड केले तर तिथे मात्र संपूर्ण मराठा समाज जो बॅकवर्ड कमिशनने ठरवलेला आहे बॅकवर्ड, त्याचा फायदा आपल्याला इंद्रस्वामीच्या क्लचेस मधून बाहेर निघण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे 102वी अमेंडमेंट जोपर्यंत घटनापीठ डिसाईड करत नाही बरं तोपर्यंत आपल्याला पुढच्या याच्यामध्ये कायदेशीरपणे पुढे काही करायला नाही. पण ही लढाई जी आहे तौर साहेब, मला इतरांकडे पण जायचं, पण ही लढाई इनडिफिनाईट दिसते. म्हणजे हे खूप लांबवरचं बॅटल आहे. पण आत्ताचं जे नुकसान आहे शिक्षणामध्ये, नोकऱ्यांमध्ये, सगळं आरक्षण जे आहे त्याला स्थगिती मिळालेली आहे. ही स्थगिती उठू शकते का? घटनापीठ तसा निर्णय घेऊ शकतं का? हे बघा, त्याच्या बाबतीमध्ये स्टेट गव्हर्नमेंट अंडर आर्टिकल 213 तुम्हाला माहिती असेल की स्टेट गव्हर्नमेंटला हे इमेन्स पॉवर आहेत जे घटनेनं दिलेले आहेत. जसे सुप्रीम कोर्टला घटनात्मक पॉवर आहेत तसे राज्य सरकारला घटनात्मक पॉवर आहेत. आणि राज्य सरकारने तुम्हाला माहिती असेल की डान्स बारच्या बाबतीमध्ये काय झालं होतं, जेव्हा कायदा सेट असाइड केला तेव्हा यांनी ऑर्डिनन्स आणून तो काय पुन्हा सुरू केला होता, म्हणजे पुन्हा त्याच्यावर बंदी आणली होती. तीच गोष्ट इथे करू शकतात. यापेक्षा पुढे मी तुम्हाला सांगू शकतो, नागपूर हायकोर्टने जेव्हा मराठा आरक्षणाला स्टे दिला होता पीजीच्या बाबतीमध्ये, तेव्हा 2019 मध्ये महाराष्ट्र शासनाने ऑर्डिनन्स आणून पीजी ऍडमिशन केले होते. तुमच्या माहितीसाठी तर महाराष्ट्र शासनाकडे प्रचंड अधिकार आहे आणि त्याचा वापर करून ते ऑर्डिनन्स आणून 2020-21चे जे काही ऍडमिशन्स आहेत आणि जे काही अपॉइंटमेंट आहेत ते प्रोटेक्ट करू शकतात. त्यातून काही अडचण नाहीये त्यांना. शिंदे साहेब, आता हा तुमच्याकडे मुद्दा येतो की जर अशा ऑर्डिनन्स आणणं शक्य असेल तर सरकार असं ऑर्डिनन्स आणण्याचा विचार करतंय का? त्यामध्ये दिलीप पवारांनी एवढं व्यवस्थित मांडलेलं आहे. हेच खरं मराठा समाजाला आणि सगळ्यांना जाणं गरजेचं होतं. मी एवढंच सांगतो, शंका जिथं व्यक्त केली गेली, जे खंडपीठ होतं गुप्ते आणि यांचं होतं त्यामध्ये नागराज होते, त्यामुळे ह्या केसच्या बाबतीमध्ये पहिल्याच वेळा त्या खंडपीठाकडे गेले तेव्हा शंका आली होती. तरी सुद्धा मगाशी दिलीप पवारने मांडलेल्या प्रश्नाबद्दल मी एवढंच सांगू इच्छितो, आता सरकारने काय केलं पाहिजे, हा निर्णय जर पोलांड होत असेल, लांबणार असेल तर त्या ठिकाणी ऑर्डिनन्स काढला पाहिजे. कालही त्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्या समोर चर्चा झाली, त्यावेळेला अशी चर्चा करण्यात आली. बरेच आपले सदस्य या समन्वय समितीचे होते. चर्चेमध्ये ज्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत, ज्यांच्या आता नोकरीच्या संदर्भातल्या हे झालेल्या आहेत, या सर्व संदर्भामध्ये जर अडचण निर्माण झाली तर ऑर्डिनन्स काढणं गरजेचं आहे.
आणि तशा पद्धतीने त्या ठिकाणी निर्णय घेणं गरजेचं आहे असं मला पण वाटतं. आणि सरकार सुद्धा 100% त्या बाबतीमध्ये कोणाचंही नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न 100% करेल. मी मेटे साहेब तुमच्याकडे येतो, पण त्याच्या आधी मी विनोद पाटलांकडे जातो. विनोद पाटीलजी, तुम्ही काल काहीतरी पर्याय सुचवले होते की आता शिक्षणातला आणि नोकरीतल्या आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे, त्यामुळे सरकारनं या 5-7 गोष्टी कराव्यात. तर त्या 5-7 गोष्टी तुम्हाला कुठल्या वाटतात की इमिजिएट लेव्हलवर केल्या तर मुलांना, तरुणांना नोकऱ्यांमध्ये, शिक्षणामध्ये थोडासा दिलासा मिळू शकतो? काल माननीय मुख्यमंत्री महोदयांना राज्य सरकारला आम्ही जे काही पर्याय दिले होते त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी असं सांगितलं होतं की याला फुलपट्टी लावून तपासत बसू नका. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलंय 8-9 तारखेला की मागच्या जोपर्यंत झालं त्याला काय आता हात लावणार नाही, ते आम्हाला हात लावणं अवघड राहील. ऑर्डरच्या पेज नंबर 20 वर शेवटच्या 4 ओळीमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे जे काही झालं त्याला आम्ही बदल करणार नाही. पण अडचण काय आहे की शासनामध्ये जे काही सचिव दर्जाचे अधिकारी ते वेगळे वेगळे विचारश्रेणीचे आहे. आम्ही राज्य सरकारला सांगितलं की जुन्या जाहिरातींचा संदर्भ धरून आजपर्यंत जे जे काही प्रोसेस झाली असेल त्याला करस्पॉन्डन्स दाखवून त्या लोकांना ताबडतोब त्या ठिकाणी नियुक्ती द्यावी. आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आता ते परीक्षामध्ये बसू इच्छिता अशा लोकांना EWSचा ऑप्शन ओपन त्या ठिकाणी सरकारने करावं. म्हणजे कॅटेगरी बदलण्याचा, एडिट करण्याचा अधिकार द्यावा, ज्यामुळे जे विद्यार्थी आता या आरक्षणापासून वंचित राहतील अशांना कॅटेगरी एडिट केली तर ते EWS मध्ये त्या ठिकाणी येऊ शकतात. या पलीकडे जे विद्यार्थी आता या चौकटीत बसत नाही अशा विद्यार्थ्यांना आरक्षण फायनल होईपर्यंत राज्य सरकारने स्कॉलरशिपच्या स्वरूपात 50% फीसचा बोजा उचलावा. कारण ग्रामीण भागातले विद्यार्थी आम्ही मुख्य प्रवाहामध्ये आणले शिक्षणासाठी आणि अचानक हे रिझर्वेशन या ठिकाणी स्टे झालं आणि हा प्रॉब्लेम झाला. दुसरा पर्याय आम्ही त्यांना सांगितलेला आहे की जे विद्यार्थी अधिकारी म्हणून त्या ठिकाणी पास झालेले आहे परंतु 1-2 दिवसाचा फरक येत असेल प्रक्रियेमध्ये त्यांना विशेष बाब म्हणून राज्य सरकारने याच्यामध्ये एक्सेप्ट करावं. कारण मागच्या काळामध्ये मुंबई हायकोर्टाचा एक निर्णय लागला होता की ज्यांना ज्यांना आरक्षणामध्ये नोकऱ्या मिळाल्या त्यांची कास्ट. शिंदे साहेब 1-2 मिनिटं फक्त मी कंप्लीट करतो मग आपल्याशी बोलतो. याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी आरक्षणामध्ये जी 1-2 मिनिटं साहेब, या आरक्षणामध्ये ज्या ज्या लोकांच्या नियुक्त्या झाल्यात अशा लोकांच्या नियुक्त्यांसाठी त्यांचे जातीचं वैधता प्रमाणपत्र तपासा असा निर्णय मुंबई हायकोर्टाचा असताना त्यांची नोकरी संपुष्टात मुंबई हायकोर्टाने आणली होती. परंतु राज्य सरकारने विशेष बाब म्हणून त्या अधिकाऱ्यांना सामावून घेतलं होतं आणि आजपर्यंत ते काम करत आहेत. असे सर्व मुद्दे आम्ही त्या ठिकाणी मांडले. एक मुद्दा फक्त मला याच्यामध्ये आठवण करून द्यायचा की आता तौर साहेब बोलले, शिंदे साहेब बोलले की याच्यामध्ये ऑर्डिनन्स आणलं पाहिजे. परंतु ऑर्डिनन्स आणताना जो मागचा इतिहास राज्य सरकारचा आपण महाराष्ट्राचा बघितला, स्वर्गीय आर पाटील साहेबांनी डान्स बार बंदीसाठी 3 वेळेस ऑर्डिनन्स आणलं होतं आणि 3 वेळेस माननीय सुप्रीम कोर्टाने ते स्टक डाऊन केलं आणि त्याला स्टे केलं. मग जर ऑर्डिनन्सचा जर पर्याय समोर आला आणि ते पुन्हा जर स्टे झालं तर पहिलेच फार गुंतागुंती विद्यार्थ्यांमध्ये झालेली आहे. त्यामुळे आम्ही सरकारला काय सांगितलं की जे काही करत असताना आजपर्यंत जेवढ्या विद्यार्थ्यांना तुम्ही सामावून घेऊ शकता तेवढे सामावून घ्या. विशेष बाब म्हणून जे सामावून घेऊ शकता तेवढे सामावून घ्या आणि या पलीकडे फीसचा बोजा राज्य सरकारने अंतिम निकाल लागेपर्यंत उचलावा. आणि या पलीकडे जाऊन आम्ही चीफ जस्टिस महोदयांकडे एक अर्ज केलेला आहे की जी काही स्थगिती त्या ठिकाणी दिलेली आहे कॉन्स्टिट्यूशन बेंच करताना ते स्थगिती उठवून पुढची सुनावणी घ्यावी असे सर्व पर्याय आम्ही काल राज्य सरकारला त्या ठिकाणी सांगितलेले आहे. मी इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहे. ब्रेकच्या नंतर जे काही पर्याय समोर येत आहेत त्याबद्दल आपण पुण्याला विकास पासलकर आहेत, आणखी मान्यवर आबासाहेब पाटील आहेत, आणखी सुद्धा मंडळी त्यांच्याकडे मी गेलो नसेन त्यांच्याकडे सुद्धा जाईन, सचिन सावंतांकडे सुद्धा जाईन. ऑर्डिनन्सचा एक पर्याय आहे आणि अन्य कोणते मार्ग असू शकतात की जेणेकरून या विद्यार्थ्यांना, जसं आपल्याला विनोद पाटील यांनी सांगितलं की स्कॉलरशिपचा पर्याय असू शकतो, आपण त्याबद्दल चर्चा करणार आहोत. सदावर्तेंना सुद्धा त्याबद्दल बोलायचं कारण काही मुद्दे त्यांना पटलेले नाहीयेत याच्याबद्दल की जे पर्याय म्हणून सांगितले जात आहेत दिलीप तौर यांच्याकडनं, त्याबद्दल तेही बोलतील. इथे विनायक मेटे पण आहे. ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण सगळे आहात मराठा आरक्षण परिषदेमध्ये जिथे मान्यवर वक्ते आहेत आणि प्रेक्षक आणि सहभागी म्हणून तुम्ही सगळे मंडळी सुद्धा आहेत. मी पुढची मराठा आरक्षणाचा आता थांबलेला हा जो मुद्दा आहे त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी सोल्युशन काय त्याबद्दल आपली चर्चा सुरू आहे. मी विनायक मेटेंपासून चर्चेचा हे राऊंड सुरू करतो. विनायक मेटेजी, मला 2 मुद्दे तुम्हाला आधी मांडायचे की एक गोष्ट तर अशी आहे की मराठा आरक्षणासाठी तुम्ही सगळेजण सोबत होतात, सरकार असेल, विरोधक असेल, भाजपची सत्ता असताना. आता त्यांचं सरकार आहे तेही तुम्ही आता म्हणतो आम्ही पण तुमच्या सोबत आहे. जर आता आरक्षण मिळालं नसेल तर हे सगळ्या एखाद्या सरकारचं नव्हे तर
नेते म्हणून सर्व पक्षीयांचं अपयश आहे हे मान्य करायला पाहिजे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की आता तुम्ही मुद्दे पॉलिटिसाइज करून काय होणार नाही. म्हणजे यांनी याच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांनी याच्या पाठीत खंजीर खुपसला. हा लाखो मुलांच्या भवितव्याचा आणि पिढ्यांचा प्रश्न आहे. तर आता याच्या पुढे तुम्ही काय करणार आहात? आता हे राजकारण बंद करून सोल्युशन शोधण्याच्या मागे जाणार आहोत की आपण राजकारणाच्या मागे जाणार आहोत? अभिजित, तुम्ही म्हणलं ते अगदी योग्य आणि बरोबर आहे. काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी बैठक घेतली सर्वांच्या उपस्थितीमध्ये, त्या बैठकीची माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी प्रस्तावना केल्यानंतर त्यांनी मलाच सांगितलं की तुम्ही सुरुवात करा. मी पहिलं त्यांना सांगितलं की यामध्ये आता जे झालं, काय चूक कोणाची बरोबर कोणाचं हे बाजूला ठेवू. आता जो प्रश्न आपल्यासमोर उभा राहिला आहे त्याच्यातून मार्ग कसा काढायचा आहे ते बघा, आणि त्याच्यामध्ये राजकारण आणू नका. मग राजकारण सातत्यानं मंत्रीच बोलायला लागले तर राजकारण येतं, म्हणून ते आणू नका. म्हणून मी म्हणलं थोडक्यात तुम्हाला सूचना देतो. म्हणून मी सुरुवातच ते हे केलं की तुम्ही अगोदर सर्वोच्च न्यायालयाचे जे माननीय मुख्य न्यायाधीश महोदय आहेत त्यांना तुम्हाला अर्ज करावा लागेल की लवकरात लवकर हे घटनापीठ स्थापन करा, हे करावं लागेल. दुसरं, तुम्हाला घटनापीठ स्थापन केल्याच्या नंतर स्थगिती उठवण्याचा त्यांच्याकडे अर्ज करावा लागेल. तिसरा मुद्दा आहे की नंतर त्यांनी लवकर सुनावणी घ्यावं, हे करावं लागेल. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला वाटलंच आणि या आता ज्यांनी जजमेंट दिलेलं आहे त्यांच्याकडे परत जावं वाटलं तर पुनर्विचार याचिका करता येते ते. आणि ह्या सगळ्याकडून लवकर तुम्हाला जर करायचं असेल, जर निकाल लागल्याबरोबर पहिली प्रतिक्रिया मी जी लिहिली होती की नवीन अध्यादेश काढून हे आरक्षण अबाधित ठेवता येते का ते बघा. तेच काल पवार साहेबांनी पण सांगितलं, अगोदर मी तेच सांगत. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही कायद्याचा गोंधळ निर्माण होणार नाही ना, एज्युकेशन मध्ये आणि नोकरीमध्ये संभ्रम निर्माण होणार ना, हे बघावं लागेल. आता हे केल्याच्या नंतर मग मी सजेशन दिलं शासनाला की 28 तारखेला माझ्याकडे जी आर आहे, 28 जुलैला आता एक जी आर जो ईडब्ल्यूचं आर्थिकदृष्ट्या दुर्बळाचं जे 10% जे होतं ते आतापर्यंत होतं, पण या शासनानं त्याच्यातून मराठा समाजाला लाभ घेता येत नाही असं त्याने जी आर तो ताबडतोब तो आपल्या हातात आहे, तो रद्द करा आणि जेवढा काही लाभ देता येईल ते देऊ. सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न येणार आहे एज्युकेशनमध्ये, शिक्षणामध्ये मुलामुले. त्याच्यामध्ये मी त्यांना सजेशन दिलं की जे आता सारथी सरकारनं बंद पाडली, जे शेकडो लोक काम करत होते, अनेक प्रकल्प ते सगळं बंद केले, आता ती सुरू करा. आणि जे आता ITI असेल, जे टेक्निकल एज्युकेशन तरी किमान ITI असेल, आर्किटेक्चर असेल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल किंवा MBA असेल किंवा अन्य हे एज्युकेशन, याला जी फीस लाखो रुपयाची लागते किंवा अनेक मोठे हजारावर फीस लागते, या सगळ्या फीसचा भार हा शासनानं उचलावा. त्याच्याकरता तुम्ही सारथीला मोठा निधी उपलब्ध करून द्या. पण तो सगळा फिरून फिरून मुद्दा हाच येतो. मगाशी सदावर्ते किंवा बाकीचे पण सांगत होते, मुद्दा असा आहे की इंजिनिअरिंगच्या कॉलेजच्या खर्चाचा एका वर्षाचा फी आहे काय 2-5 लाख रुपये. प्रश्न पैशाचा तुम्ही द्याल का? त्याचे मेटे स्वतःच्या खिशातून काढून सुद्धा देतील. त्या मराठा मुलाला किंवा मुलीला टक्क्याच्या कॅटेगरीमुळे जाताच येत नाही, तर जर का मला प्रवेशच घेता येत नसेल तर तुमचे 5 लाख रुपये घेऊन करायचं काय? तो मुद्दा असल्यामुळे त्याच्यावरती अध्यादेश हा पर्याय आहे का? अगदी बरोबर, त्याच्यावर एक अध्यादेशाचाच पर्याय असू शकतो, परंतु ते कायदेशीर गुंतागुंत होणार नाही ना. मगाशी दिलीपरावजी तौर जे म्हणाले तेही आपण तपासून पाहिलं पाहिजे, किंवा अन्य कोण काय बोलतोय तेही तपासून पाहिलं पाहिजे. आणि याच्यामध्ये जर मी जाहीरपणानं बोलतो, कमीपणा याच्यात कुणी सरकारनं घेऊ नये, मी कसं बोलू काय बोलू हे बघू नये, आणि याच्यात मी माझ्याचं कुणी राजकारण नाही, सरकारनं हे, कारण सरकारची जबाबदारी, सरकारनं पुढाकार तुम्ही. म्हणून मी तुम्हाला विचारतोय की काल मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही पंतप्रधानांना सांगूयात इंटरव्ह्यू करा, तर तुम्ही तशी विनंती करणार आहे का सगळ्या संघटना भाजप मिळून? मी तेच आपल्याला सांगतोय की याच्यामध्ये मानपणाचे जास्त आविर्भाव न आणता सरकारच्या मुख्यमंत्र्यापासून, अशोकराव चव्हाण साहेबांपासून अगदी पवार साहेबांनी सुद्धा याच्यामध्ये सगळ्या पक्षाला आणि सगळ्या सामाजिक संघटनेला विश्वासात घेऊन एक वाक्यता करून, अगदी देवेंद्रजी फडणवीस असतील, चंद्रकांत पाटील असतील किंवा वेगवेगळ्या पक्षाचे नेते असतील, शेका पक्षातून अगदी राज ठाकरे, सगळ्याला घ्यावी आणि सगळ्यांच्या मोतीनं मिळून जर वाटलं की केंद्राची मदत घ्यायची तर सगळे मिळून जर वाटलं तर, माझं म्हणणं असं की जर वाटलं तर काय याच्यामध्ये तर केंद्राला पार्टी करा अशी मागणी होती, तुम्ही करायला सांगा ना. हा 102चा जी मगाचा मुद्दा आहे, ह्या 102चा ज्याच्यावर माझ्यावर खूप टीका झाली, 102 वर चॅलेंज फक्त आम्ही केलं, बाकी सरकारनं केलं नाही, कुणी केलं, फक्त विरोधकांनी केलं.
पण त्याच्यामध्ये आम्ही मुद्दा काय घेतला की जे 102च्या नुसार अधिकार हे राज्य शासनाला सुद्धा आहेत आणि ते राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसारच आरक्षण मिळेल हे फक्त आम्ही शिवसंग्रामच्या वतीनं चॅलेंज केलं. बरं. आता अशा वेळेला आम्ही केंद्राला पार्टी केलं तर त्याच्यावर मागच्या काळामध्ये मी राजकीय भाष्य करत आहे पण त्याच्यावर अशोक चव्हाण साहेबापासून ते सचिन सावंत साहेबापर्यंत सगळ्यांनी माझ्यावर टीका केली. बरं, आपण हे मुद्दे ह्या गोष्टी हे मुद्दे सुद्धा पुढे घेऊन जाऊया. आपण, मी लक्षात घेतल्या आता पाहिजेत. मी चर्चेचा पुढचा मुद्दा ज्याच्यामध्ये आपलं मराठा आरक्षणाच्या पर्यायांबद्दल बोलणं चाललेलं आहे. आपण पुढे जाणार आहोत. विनोद पाटील, सचिन सावंत, शशिकांत शिंदे, पुण्याला विकास पासलकर सुद्धा आहे, त्यांच्या बाजूला आबासाहेब पाटील सुद्धा आहेत. यांच्याकडे आपण जाऊयात. त्यांचं याबद्दल काय मत आहे, त्यांना कोणते पर्याय वाटतात. एक पर्याय जो सारखा अप्रत्यक्षरित्या विनोद पाटील सुद्धा म्हणाले स्कॉलरशिप, फेलोशिप, आर्थिक मदतीचा हा पर्याय असू शकतो का? ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण आता मराठा आरक्षण परिषदेमध्ये गेल्या 1.5 तास चर्चा सुरू होती. आता आपण सोल्युशनच्या पर्यायांच्या दिशेने चाललेलो. स्थगिती तर आहे, मग आता काय करणार? मी आता जातोय पुण्याला. आपल्यासोबत आहेत विकास पासलकर आणि आबासाहेब पाटील, या दोघांकडे. विकास पासलकरजी, तुमच्यापासून सुरुवात करूयात. आधीच्या वक्त्यांनी समोर आणलेले पर्याय तुम्हाला मान्य आहेत का, किंवा तुम्ही दुसरा कुठला पर्याय सुचवताय का? पर्याय तर मान्यच आहेत. ज्या पद्धतीने आता स्थगिती आलेली आहे, परंतु स्थगितीला राज्य सरकारने पुढे येऊन या ठिकाणी पुनर्याचिका दाखल करणं, त्यावरती कायदेशीर प्रक्रिया होत राहतील. परंतु राज्य सरकारने आता एकूण महाराष्ट्रातील तरुण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रवेशाचा प्रश्न आहे, 11वी प्रवेशाचा प्रश्न आहे. एमपीएससीला प्रत्येक मुलांनी फॉर्म भरलेले आहेत. कारण गेल्या मागील आपण 2-3 महिन्यापूर्वी पाहिलं असेल की एमपीएससीचा रिझल्ट लागल्यानंतर या आरक्षणाच्या माध्यमातून एमपीएससीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या ठिकाणी मराठा समाजातील अनेक मुलं त्या ठिकाणी त्यांना संधी मिळालेली आहे. आणि ही संधी मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील तरुणांना ही आशा निर्माण झाली की आपण आरक्षणाचा लाभ मिळाल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने आपण एमपीएससी मध्ये जाऊ शकतो, शिक्षण आणि नोकरीमध्ये, ही आशा निर्माण झालेली आहे. आता हा जो निर्णय आला, ह्या निर्णयामुळं अत्यंत अस्वस्थता पसरलेली आहे एकूण मराठा समाजामध्ये. आणि त्यावेळेस तरुणांचा जो प्रश्न आहे, तरुणांच्या नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये, तर शिक्षणामध्ये लाखो मुलांचे आता 11वीचे प्रवेश सुरू होतील आणि मग यामध्ये सगळ्या अडचणी निर्माण होतील. तर यासाठी राज्य सरकारने ऑर्डिनन्स काढला पाहिजे आणि या तरुणांचं भवितव्य जे आहे हे संरक्षित केलं पाहिजे, हे सुरक्षित केलं पाहिजे. अन्यथा राज्यामध्ये अत्यंत वातावरण चुकीच्या पद्धतीने जाऊ शकतं. कारण आता आपल्या माध्यमातूनच हे सांगावं असं वाटतंय की आज तरुण मुलं ही आत्महत्येचा मार्ग स्वीकारायला लागलेली आहेत. आत्महत्या करणं हे त्याच्यावरचं सोल्युशन नाहीये. म्हणून राज्य सरकारच्या वतीने सर्वप्रथम मी सांगतो की राज्य सरकारचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी खऱ्या अर्थाने ताबडतोब प्रेस घेतली पाहिजे आणि महाराष्ट्रातील जनतेला आश्वस्त केलं पाहिजे की एकाही मुलाचं मुद्दा लक्षात वर्ष वाया जाणार नाही, त्याची एमपीएससी मधली संधी, अन्यथा कुठेही नुकसान होणार नाही. कारण या देशातील तरुण, या राज्यातील तरुण हे अत्यंत महत्वाचे आहेत. आणि विशेषतः प्रसन्नजी, राजकीय दृष्ट्या जर मराठा आरक्षणाचं खरं नुकसान हे राजकीय भारतीय जनता पार्टी आणि महाआघाडी सरकारच्या गलिच्छ राजकारणाचं बळी ठरलेलं हे मराठा आरक्षण आहे. केंद्र सरकार पार्टी होऊ शकलं असतं. केंद्र सरकारच्या माध्यमातून गेल्या 6 महिन्यामध्ये या ठिकाणी आपल्याला काश्मीरचा निर्णय झालेला दिसतो, 317व्या कलमाचा निर्णय झालेला दिसतो, त्या ठिकाणी तिहेरी तलाक झालेला दिसतो, तुमचा श्रद्धास्थान असलेल्या राम मंदिराचा प्रश्न सुटलेला दिसतो. आणि मग यावेळेस ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचं पण कुठं अडत नाहीये, तामिळनाडूचं आरक्षण कुठं अडत नाहीये आणि केवळ मराठा आरक्षण या ठिकाणी जाणीवपूर्वक अडकलं जातं. याला या पाठीमागं या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या पॉलिटिक्सचा हा घाणेरडा खेळ आहे आणि यामुळे मराठा समाजाचं अत्यंत मोठं नुकसान. हो, मी पासलकरजी इतरांकडे पण जायचंय कारण आपण शेवटच्या टप्प्यात आहोत, त्यामुळे सगळ्यांची प्रतिक्रिया घेतोय. आबासाहेब पाटील, तुम्ही बोला. मुळात मगाशी चर्चा करत असताना एक मुद्दा त्या ठिकाणी राहून गेला होता आणि त्याच्यातला एक विषय असा होता की राज्य सरकारचे जे वकील आहेत मुकुल रोहतगी साहेब, त्यांनी ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीच्या दरम्यान एक विषय मांडला त्या ठिकाणी की राज्य सरकार नोकर भरती करणार नाही
हे अॅफिडेव्हिट सादर करण्यात आलं आणि तिथंच खरं मराठा आरक्षणाचा घात झाला. आणि सगळ्या लोकांना वाटत होतं की खंडपीठाकडे हे वर्ग होणार आहे आणि वर्ग होणार असेल त्याच्यामुळे बाकी सगळे नेते रिलॅक्स राहिले आणि याचा आधार घेऊन त्या ठिकाणी ते आरक्षण अडचणीत आलं. आता दुसरा पर्यायचा विषय 2-3 मुद्दे मी आपल्या समोर सांगू इच्छितो त्याच्यामध्ये की मागच्या वेळेला ज्या पद्धतीने मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा विषय झाला होता त्याच पद्धतीनं एक ऑर्डिनन्स तो कशा पद्धतीने करायला पाहिजे, कारण त्या ठिकाणी आम्ही त्यावेळेला वर्किंग केलं होतं, त्याच्यावरती काम केलं होतं की आता विनोद पाटील आणि विनायकराव मेटे साहेबांनी जे पर्याय सांगितलेला आहे की राज्य सरकारनं बजेट करावं किंवा आम्हाला पर्याय व्यवस्था तर आम्हाला त्याची पर्यायची त्या मताशी आम्ही सहमत नाही. आम्हाला एससीबीसी आरक्षणाच्या कोट्यातून मिळालेल्या आरक्षणाच्या त्याच सीट आणि त्याच नोकरीच्या जाहिरातीमध्ये ज्या सीट्स दिलेले आहेत आणि प्रवेश दिलेले आहेत तेच पाहिजेत आणि त्याच्यासाठी सरकारनं ती तरतूद केली पाहिजे. आम्हाला टेम्पररी मलमपट्टी नको आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे की आता त्याला ईडब्ल्यूएचला ज्या पद्धतीनं ऑर्डिनन्स काढले त्याच पद्धतीनं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये स्पेशल राज्य सरकारनं सर्वपक्षीय आमदारांचं अधिवेशन बोलवणं आणि त्याच्यामध्ये ठराव मंजूर करून घेणं, संसदेमध्ये त्याच्यानंतर केंद्राला पार्टी करणं आणि केंद्रामध्ये महाराष्ट्रातले एवढे खासदार आहेत ते तिकडे कशाला जातात, त्यांचं काय काम आहे तिकडं. चारही पक्ष म्हणजे चारही पक्षाची लोक राज्य केंद्रामध्ये पण आहेत, केंद्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. तुमचा मुद्दा जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आदेश पारित होऊ शकतात. सर्व पक्षीयांनी मदत केली पाहिजे आणि त्यांनी पुढे येऊन हे काम केलं पाहिजे. सचिन सावंतजी, राठोडजी मी तुमच्याकडे येणार आहे पण सचिन सावंतकडे मला जायचंय. ईडब्ल्यूएस मध्ये जरी समावेश केला तरी सुद्धा त्याला लिमिटेशन्स आहेत आणि त्यामुळे स्कॉलरशिप किती जणांना देणार, जर तुम्हाला आरक्षणासाठी म्हणजे आरक्षण नसेल तर तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही, मग तुम्ही स्कॉलरशिप देणार कोणाला, हे सगळे प्रश्न आहेत. त्यामुळे आता जो पर्याय उरतो तो आहे ऑर्डिनन्सचा आणि पुन्हा ऑर्डिनन्सला परत चॅलेंज केलं जाऊ शकतं, सुप्रीम कोर्टामध्ये स्ट्रक डाऊन केलं जाऊ शकतं. तर अशा सध्या गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये मराठा तरुणांना आश्वस्त करण्यासाठी सरकार काय करणार आहे, सोल्युशन काय आहे? एक लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे आपण 2014 पासून ज्या पद्धतीनं आता हे आरक्षणाचं पुढे चाललेलं आहे त्यावेळेला एक लक्षात तुमच्या आलं असेल की हिथं महाविकास आघाडी म्हणजे त्यावेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आताच्या परिस्थितीमध्ये शिवसेना असेल यांनी क्रेडिट घेण्याचा कुठल्याही तऱ्हेचा प्रयत्न केलेला नाही की आम्ही करत आहोत, आम्ही त्या ठिकाणी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहोत. सगळ्यांनी मिळून हे आरक्षण द्यायची ही भूमिका कायम पहिल्यापासून ठेवली होती आणि त्यावेळेला ज्यावेळेला भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना जो ऍक्ट मंजूर झाला तो देखील एकमताने झाला होता, लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्याच पुढची बाब म्हणजे ज्या वेळेला ही न्यायालयीन लढाई झाली होती सगळ्यांना विश्वासात घेऊन किती कॉन्फरन्स त्या ठिकाणी केल्या गेल्या लक्षात घ्या. त्याचबरोबर मला आता जाणीवपूर्वक सांगावं असं वाटतं की ज्या वेळेला ही लढाई त्या न्यायालयामध्ये लढली जात होती त्यावेळेला शेवटचं म्हणजे ऑगस्ट महिन्यामधले जे ऍप्लिकेशन होते 2च ऍप्लिकेशन त्या ठिकाणी मंजूर झाले होते त्या ठिकाणी आर्ग्युमेंट करायला. परंतु राज्याच्या वकिलांनी हे त्या ठिकाणी पाहिलं की इतरही लोक जातील, इंटरव्ह्यू करतील आणि जास्तीत जास्त इंटरव्हेन्शन त्या बाबतीमध्ये होईल हे पाहिलं. मेटेंचा अर्ज देखील त्या ठिकाणी मंजूर त्या ठिकाणी करून त्यांना देखील त्याच्यामध्ये संधी दिली गेली त्यांच्या वकिलांना की तुम्ही आर्ग्युमेंट करा. या पुढच्या काळातही ज्यांना कोणाला आर्ग्युमेंट करायचं असेल त्याला राज्य सरकार त्या ठिकाणी फॅसिलिटेट करून देईल आणि त्या संदर्भामध्ये त्याच्या जी काही न्यायालयीन लढाई असेल त्याच्यामध्ये पुढे आणता येईल. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये आताच्या परिस्थितीमध्ये आबा पाटील जे म्हणाले की 4 मेचा जो नोकर भरतीचा जो त्या ठिकाणी तो जो आपला आपण हे केलाय तो करोनाच्या पार्श्वभूमीवर केला होता आणि तो न्यायालयासमोर मांडण्याचं कारण होतं की इंटरिम त्या ठिकाणी ऑर्डर दिली जाऊ नये, तुम्ही फायनल सुनावणी घ्या, अशा तऱ्हेची भूमिका त्या ठिकाणी होती. प्रश्न असा आहे की त्या न्यायालयानं 4 फेब्रुवारी रोजी त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये मेन्शन केलं होतं की आम्ही इंटरिम ऑर्डर देण्याच्या इच्छुक नाही. 27 जुलैच्या निकालामध्ये सांगितलं होतं इंटरिम ऑर्डर त्या ठिकाणी दिली जाणार नाही, फायनलच हिअरिंग करू गेलो. परंतु आश्चर्याची बाब अशी झाली की अचानक इंटरिम ऑर्डरच्या कडे त्या बाबतीमध्ये जावं लागलं. दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे की एक्सेप्शनल आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी त्या ठिकाणी सिच्युएशन नाही असं या निकालामध्ये म्हटलं गेलेलं आहे, जे अतिशय दुर्दैवाचं आहे. म्हणजे इंदिरा साहनीचा निकाल जसं दत्तावर साहेब म्हणाले इंदिरा साहनीचा निकालाचा त्या ठिकाणी सावंतजी ह्या सगळ्या मुद्द्यांचा उल्लेख झालेला आहे. तुम्हाला खरं तर उपाय विचारले होते. नाही अभिजित मी एकच गोष्ट सांगतो, ऐका ना माझं ऐका. लोकांना समजलं पण पाहिजे आणि काय पुढे केलं पाहिजे याच्यासाठी यायला पाहिजे ना.
पहिली गोष्ट एक्सेप्शनल आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन नाही आहे असं जेव्हा म्हटलं गेलं त्यावेळेला त्याचा अर्थ त्यांनी गायकवाड आयोगाच्या एकंदर त्या अहवालाला चॅलेंज केलं गेलेलं आहे, ज्याच्यावरती चर्चा देखील तिकडे झालेली नव्हती. त्यामुळे हे जो निकाल आलेला आहे त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत ज्या आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये त्याला चॅलेंज करताना खंडपीठाकडे जावं लागेल, लवकरात लवकर ती खंडपीठ कॉन्स्टिट्यूट करावं लागेल आणि त्या संदर्भात ते करावं लागेल. आयोगाच्या अहवालामध्ये त्रुटी आहेत ऐकून घ्या, असं जर सरकार म्हणतंय तर मग त्या आयोगाच्या अहवालावरून तुम्ही मग एवढं सुप्रीम कोर्टात कशासाठी भांडलात? मग तेच अगोदर करायला पाहिजे होतं ना. मग असं दोन्ही बाजूने बोलायचं ज्या आयोगावर आरक्षण मिळालं ते रद्द करता. अरे ऐका ना मेटे साहेब, तुम्हाला जर फार त्या ठिकाणी जाणीव असेल तर तुमचा वकील काय करतो ते पहा. ब्रेक घेतोय कारण आता पुढचा वेळ कमी आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या वकिलांच्या आणखी 4 गेस्टकडे जायचंय आणि वेळेची मर्यादा आहे कारण 2 तास आपण चर्चा घेतो आणि पिन पॉइंटेड तुम्ही सोल्युशन बद्दल सांगा. कोणत्या अहवालाला मान्य केलं नाही केलं आणि काय झालं होतं, केसमध्ये कशी चूक झाली नाही झाली, नाहीतर आपण पुन्हा त्याच चक्रात अडकू. 1 तास आपण त्याबद्दल चर्चा केलेली. मी एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेकच्या नंतर मी शशिकांत शिंदे आणि यानंतर अन्य जे हरिभाऊ राठोडांकडे पण जायचंय, यांच्याकडे आपण जाऊ, दिलीप तोर यांच्याकडे, आणि मग स्टुडिओमध्ये सदावर्ते आपण आहेत. ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. शेवटची 6-7 मिनिटं आहे, त्यामुळे प्रत्येकाला हात जोडून विनंती की थोडक्यात मुद्दा मांडला तर मला इतरांकडे जाता येईल. मी आता जातोय मी शिंदेकडे, शशिकांत शिंदे यांच्याकडे. शिंदेजी, तुमचा पर्याय काय आहे, काय होईल? नाही, याच्यामध्ये मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो, गायकवाड कमिशन जे हायकोर्टाने मान्य केलं ते सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे, परंतु तरी त्याला रिव्ह्यू पिटिशन दाखल होईल. त्याला चॅलेंज करण्याचा सरकार 100% निर्णय घेतलेला. एकच मिनिट घेतो. गेल्या हे निर्णय झाल्यापासून सातत्याने बैठका होत आहेत. विरोधी पक्षाला सुद्धा विश्वासात घेण्याच्या संदर्भात निर्णय होतोय. देवेंद्र फडणवीस बिहारला गेलेले, ते आल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सारखं बैठक घेतील. ऑर्डिनन्स पवार साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे काढण्याचा एक पर्याय आहे, परंतु ते तत्पूर्वी केंद्र सरकारची भूमिका, कारण हा निर्णय फक्त एका राज्याला होणार नाही, तो निर्णय झाला तो 28 राज्यात होईल, तिथं उद्रेक होईल, म्हणून केंद्राला पण निर्णय घेण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न होईल. सरकार कोणाचं नुकसान होणार नाही याच्या संदर्भामध्ये प्रयत्न 100% करतील. आज सकाळपासून वकिलांची चर्चा चालू या पर्यायाच्या संदर्भातून, जिथं विद्यार्थी आणि नोकरी असलेल्या लोकांना नुकसान होईल यासाठी पर्याय काय काढता येईल याच्या संदर्भात बैठका चालू आहेत. मला खात्री आहे की यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अशा प्रकारचा मला शिंदेजी तुमच्या मला राठोडांकडे जायच्या आधी 30 सेकंदाचा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आता मुंबई विद्यापीठामध्ये पहिली लिस्ट लागली, मराठा आरक्षणाअंतर्गत त्यांनी 2309 मुलांना प्रवेश दिला. आता दुसरी लिस्ट पेंडिंग आहे, असं सगळ्या महाराष्ट्रभर आहे. मग बाकीचे ऍडमिशन्स आहेत. आता या सगळ्या मुलांचं काय होणार, मोठा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात हा खरा प्रश्न आहे. तुम्ही ऑर्डिनन्स काढणार असाल तर त्याचाही लवकर निर्णय घ्यावा लागेल, पुनर्विचार याचिकेचा निर्णय लवकर घ्यावा लागेल. 100% कालच याच्यावर अशोक चव्हाणांनी बैठकीमध्ये चर्चा केली. आम्ही स्वतः बैठकीत होतो आणि त्यांनी लगेच लिगल ओपिनियन मागायची बाबतीमध्ये निर्णय घेतला. आज सकाळी वकिलांची बैठक चालू होती, पाटेवाले वगैरे सगळे बैठकीला होते. त्याच्यामध्ये सरकार प्रामुख्याने या असलेल्या सर्व प्रश्नाच्या माध्यमातून मार्ग कसा काढेल हे 2-3 दिवसामध्ये स्पष्टीकरण करतील अशी मला खात्री आहे. हरिभाऊ राठोड आपल्यासोबत. हरिभाऊ राठोडजी, मुद्दा असा आहे की जसं आता शिंदेनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर सोल्युशन काढायचा प्रयत्न करतोय, पण तुमचं मन बदललं असेल तर खरं तर जो काही पर्याय तुम्ही कानात सांगणार आहे तो महाराष्ट्राला सांगावा, म्हणजे तो महाराष्ट्राला कळेल आणि त्याचा जबाब मुख्यमंत्र्यांवर येईल. पहिली गोष्ट काय आहे का पर्याय? सांगतो. हो आहे सांगतो. अगदी कान देऊन नीट ऐका. पहिला पर्याय हा आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटनी, केंद्राने एक ऑर्डिनन्स काढायला पाहिजे आणि जी चूक केली आहे त्यामध्ये त्यांनी ऑर्डिनन्स काढून राज्याला पॉवर्स द्यायला पाहिजे. मराठा आरक्षणच्या बाबतीत म्हणजे कुठल्याही राज्याला ते पॉवर्स द्यायला पाहिजे, नंबर 1. दुसरा ऑर्डिनन्स आपण काढायला पाहिजे, हे जो मराठा आरक्षण आपण दिलं तो रद्द करायला पाहिजे पूर्ण. आणि कारण रद्द जर केला तर जे 10% EWS आहे, EWS आरक्षणाला मराठा समाज पात्र होईल. आणि नंतर तिसरं ऑर्डिनन्स मी जे सांगणार आहे ते आपल्या सगळ्यांना चर्चेमध्ये तुम्हाला विश्वासात घेऊन मान्य मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या टीमला, मान्य शरद पवार साहेबांना, या सगळ्यांना आणि मेटे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण सगळे एकत्र बसून नंतर आपल्याला मराठा समाजाला मी जे सांगतोय त्या पद्धतीने सब कॅटेगरायझेशन करून जे सेंट्रल मध्ये आता मान्य मोदी साहेबांनी जस्टिस रोहिणी आयोग बसवलेला आहे त्यासाठी. आणि त्या रोहिणी आयोगाच्या धर्तीवर आपल्याला आरक्षण देता येईल मराठा समाजाला. असं काही सगळं संपलं असं समजू नका. 2 ऑर्डिनन्स महत्वाचे आहेत ताबडतोब.
एक ऑर्डिनन्स सेंट्रलने काढायला आणि पाहिजे, एक स्टेटने. ती दुरुस्ती करायला पाहिजे 102 मध्ये. त्यातल्या एका ऑर्डिनन्सची तर शक्यताच नाही. म्हणजे तुम्ही मुळात जे आतापर्यंत घडून आणलेले आहे ते सगळं पुन्हा बोळा फिरवा आणि पुन्हा एक वेगळ्या प्रक्रिया सुरू करा असं तुम्ही म्हणता. त्यामुळे आता ते प्रॅक्टिकली शक्य नाही, त्याला कोणी सहमतच इथे नाहीये. सदावर्तेजी, मला स्पष्टपणे सांगायचंय, ऑर्डिनन्सचा संविधानासोबत खेळ करू नका. शरद पवारांना मला सांगायचंय, ह्या महाराष्ट्रातले विद्यमान 3 न्यायमूर्ती आहेत, माननीय न्यायमूर्ती, त्याच्यामध्ये माननीय चंद्रचूड आहेत, माननीय शरद बोबडे आहेत, माननीय उदय ललित आहेत, यांच्यासह दुसऱ्या 2 न्यायमूर्तींनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एखादं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असेल तर तशा प्रकारचं ऑर्डिनन्स काढणं हे फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे. एक दुसरी गोष्ट, मराठा आरक्षण 50% संदर्भातलं सेटल्ड लॉ झालेला आहे, स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मराठा आरक्षणाला तिलांजली झालेली आहे. पॅरेग्राफ नंबर 14 वाचून घ्यावा. तिसरी गोष्ट, आपलं तामिळनाडू आणि महाराष्ट्रातल्या आरक्षणामध्ये तफावत नाही तर 100% फरक आहे. महाराष्ट्रातलं रिझर्वेशन संविधान पीठाकडे हे काही 50% गेलेलं नाही, ते केवळ 102वी घटना दुरुस्ती म्हणजे आयोग बरोबर की अयोग्य. राहिला प्रश्न, आज मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी हे किमान मान्य केलं की कन्सेशन्स कडे जात आहेत, स्कॉलरशिप्स कडे जात आहेत. याचाच अर्थ मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आता समजायला लागलं की मराठा आरक्षण एक राजकीय बागुल बुवा होता, त्याच्या व्यतिरिक्त काही नव्हता. त्यामुळे मराठा युवकांनी ह्या सगळ्या राजकारणाला सोडून आपल्या आपल्या गुणवत्तेकडे आणि अभ्यासाकडे लक्ष द्यावे, खुल्या वर्गातून शिक्षण घेण्याची पूर्ण तयारी ठेवावी. दिलीप आरक्षण तौर यांची प्रतिक्रिया दोघेही वकील आहेत. दिलीप तौर, मी यांचे जे मुद्दे आहेत ते ऑलरेडी खोडलेले आहेत. तुम्ही माझ्या पहिल्या स्टेटमेंटमध्ये यांचं म्हणणं आहे की 50% वर जाता येत नाही. माझं म्हणणं आहे 50% वर जाता येतं. घटनेमध्ये कुठलीही तशी प्रावधान नाहीये. इंद्रस्वामीची केस आम्हाला ऍप्लिकेबल नाहीये, कारण इंद्रस्वामीची केस 1930च्या पॉप्युलेशन सेन्ससवर बेसिस आहे. त्यामुळं जी काही सुप्रीम कोर्टने फाइंडिंग दिलेली आहे इंटरिम रिलीफ पास करताना की ऍक्ट इज प्रायमा फेसिया अनकॉन्स्टिट्युशनल, परंतु सदावर्ते तो प्रायमा फेसिया हा शब्द वगळून टाकतात आणि अनकॉन्स्टिट्युशनल एवढाच शब्द ठेवतात. पॅराग्राफ नंबर 14 शेवटची ओळ वाचा. सो दीज आर इंटरिम ऑर्डर्स, दीज आर नॉट फायनल ऑर्डर्स. आणि जेव्हा 102 घटना दुरुस्ती कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे गेलेली आहे ती इंटरलिंक्ड आहे, ही समजून घ्या तुम्ही, विच गोज टू द बेसिस ऑफ आयडेंटिफाईंग बॅकवर्ड कम्युनिटी. आणि जर ती तिकडे जात असेल आणि बॅकवर्ड कम्युनिटी अबव्ह 70% जात असेल तर त्याचा निश्चित फायदा मराठा समाजाला होणार. त्यामुळे आज असं म्हणणं की सगळं काही संपलं हे चुकीचं आहे. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये ह्या ज्या स्टेला जर काय करायचं असेल असं तुम्ही विचाराल तर 2 ते 3 पर्याय आहे. ऍप्लिकेशन फॉर क्लॅरिफिकेशन, मॉडिफिकेशन, ऍप्लिकेशन फॉर रिव्ह्यू, आणि तुम्ही नंतर चीफ जस्टिसकडे सुद्धा, माननीय चीफ जस्टिसकडे सुद्धा ऍप्लिकेशन करू शकता. नंबर 4, स्टेट ऑफ महाराष्ट्र एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन अराईज झालेली आहे. जसं की आता एका माननीय वक्त्यानं सांगितलं की काही मुलांनी ऍडमिशन म्हणजे काही मुलांच्या प्रोसेसमध्ये आहेत अपॉइंटमेंट आणि फायनल ऑर्डर आलेल्या नाहीये, त्यांनी काय करायचं. सो दिस अमाउंट्स टू एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन, अँड इफ देर इज अ एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज अ कॉन्स्टिट्युशनल पॉवर अंडर आर्टिकल 213 अँड दे कॅन इश्यू ऑर्डिनन्स टू प्रोटेक्ट दोज स्टुडंट्स. आणि आजच्या परिस्थितीमध्ये जरी हे सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज झालं तरी सुप्रीम कोर्टला हे सांगता येऊ शकतं की बिकॉज ऑफ धिस एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन, टू सेव्ह द करिअर ऑफ द स्टुडंट, टू सेव्ह द लाईफ ऑफ द स्टुडंट, वी हॅव टू टेक दिस डिसिजन. आणि अशा पद्धतीनं हे सुप्रीम कोर्टाच्या विरोधात हिंमत करून दाखवा ऑर्डिनन्स काढून, त्यानंतर आम्ही बोलू. हिंमत करून दाखवा, म्हणजे फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशनची हिंमत करून दाखवावी आणि अशोक चव्हाणांनी करून दाखवावी. खुल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही लढणार आणि असे आणलेले ऑर्डिनन्स केवळ मराठा ग्रुपच्या दबावापोटी ते आम्ही हाणून पाडू. एक आहे, मी आपल्याला सांगतो, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी सुद्धा मराठा समाजाला आरक्षण दिलंय, त्याच्यामध्ये सदावर्ते काय म्हणतात त्याच्याला महत्व द्यायचं काही कारण नाही. उलट सदावर्तेंना मी सांगेल की तुम्ही मराठा समाजाच्या 1948 बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं असं मेटर म्हणा, पण बाबासाहेब आंबेडकर सदावर्तेजींनी मराठा समाजाच्या बद्दलचा आकस कमी करावा, संपवावा. आणि दुसरी मी विनंती करेल सरकारला की सरकारनं कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्याला नोकरी आणि शिक्षण ते अबाधित कसं राहील याचा प्रयत्न करावा. आणि लोकांना मी विनंती करेल, विशेषतः तरुणा, मराठा समाज हा शूरांचा, वीरांचा समाज आहे, संघर्ष करणारा, लढवाया समाज आहे. कोणी निराश होऊ नका.
वाईट पाऊल उचलू नका, आत्महत्या करू नका, याची लढाई आपण सगळेजण एकत्र मिळून लढूया आणि जिंकूया. मेटेजी, तुम्ही खरं आवाहन तुमच्या सगळ्या नेत्यांना पण केलं पाहिजे, जी कालपासून रिएक्टिव्ह पॉलिटिक्स याच्यामध्ये चालू झालंय, मुलांच्या भविष्याचा विचार न करता. मी आपल्याला सगळ्याच लोकांना म्हणजे सरकारमधल्या मंत्र्यांना सुद्धा विनंती की तुम्ही राजकारण करू नका. बाकीच्या पक्षाच्या लोकांना सांगेल की राजकारण करू नका, समाजाचं हित फक्त पहा. आपण सगळेजण मिळून ही संघर्ष आपण करू आणि लढाई जिंकू. कार्यक्रमाच्या शेवटी एका गंभीर आणि अतिशय महत्वाच्या विषयाला हात घालणारी ही परिषद आपण मराठा आरक्षणाची परिषद भरवलेली आहे. हा एक प्रचंड एक मोठा समाज आहे. तिथला जर का एक मोठा वर्ग असाच गरिबीमध्ये पिचत राहिला तर ते सामाजिक स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे. म्हणून मार्ग काढण्याचे हे सगळे प्रयत्न आहेत आणि त्यासाठी प्रक्षोभक भाषेची नाही, समन्वय आणि संवादाची गरज आहे. दोन्ही बाजूने, तिन्ही बाजूने, विरोधात याचिका करणाऱ्यांच्याही बाजूने सुसंवादाचीच गरज आहे. हे इथे अधोरेखित करू इच्छितो मी. या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत रहा एबीपी माझा.